बॉटम 2 मध्ये ऋतुजा लाड आणि स्वरदा गोखले ह्या दोघी जणी आलेल्या आहेत. आपण सुरुवात करूया स्वरदापासून. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. तो येऊन गेला अनेकदा या दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी, तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. आपण सलील पासूनच सुरुवात करूया. तर खूप अप्रतिम गायलीस. मी जे आज एपिसोड सुरू झाल्यापासून म्हणतोय की सुधीर फडकेंची गायकी, त्यांची जी तत्व आहेत गायकीतली, तर ती एक्झॅक्टली म्हणजे काय तर ते स्वरदाचं गाणं होतं. खूपच छान गायलीस. विशेषतः ते आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज ही जी जागा होती ना, क्या बात आहे. आणि दुसऱ्या अंतराची सुरुवात पण खूप सुंदर होती. अजून थोडं सुरेल होऊ शकलं असतं जास्त परफेक्शननी, पण खूप छान गायलीस. आणि बेसिकली तुझ्या आवाजातून तो हट्ट सारखा प्रकट होता, जी म्हणजे त्या क्षणाला तरी ती सिच्युएशन फक्त बायको नवऱ्याकडे हट्ट करते एवढाच आहे की नाही मला हरिण पाहिजे, काय तुम्ही तुमचं बघा कसं ते काय ते, मला हरिण पाहिजे, ते तू आवाजातनं खूप छान व्यक्त केलंस. व्हेरी गुड. स्वरदाचं काय सांगायचं. वा क्या बात आहे. म्हणजे माहेरी असल्यासारखी गात होतीस तू, म्हणजे की हे माझी गायकी आहे, ही माझा हे फील्ड आहे, असंच तुझ्या आवाजात गळ्यातनं त्या ताना जागा, बाबूजी स्पेशल जागा अशा येत होत्या. खूप सुंदर गायलीस. सिच्युएशन ला अनुसरून तू गायलीस. शॉपिंगचा हट्ट चांगला केलास. व्हेरी गुड.